हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मूल्यांकन. परवा 21 तारखेला जी MPSCची राज्यसेवेची जी एक्झाम झाली त्यानंतरनं MPSCनं आन्सर की रिलीज केली. त्या आन्सर कीवर बऱ्याचशा क्वेश्चन्सवर ऑब्जेक्शन्स आले. ते ऑब्जेक्शन्स नक्की काय आहेत, ते ऑब्जेक्शन्स बरोबर आहेत का, ह्या गोष्टी आपण थोडंसं तपासून बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक स्टुडंटला त्यानं मार्क केलेलं आन्सर आणि त्यानं घेतलेलं ऑब्जेक्शन बरोबर वाटत असतं. तर या गोष्टी आपल्याला फॅक्च्युअली करेक्ट आहेत का नाहीत ह्या बघणं गरजेचं आहे. सेकंड, जेव्हा आपण सीसॅटचा विचार करतो आणि स्पेसिफिकली जेव्हा आपण पॅसेजचा विचार करतो तेव्हा त्या पॅसेजचं टोटल मिनिंग काय आहे आणि त्या पॅसेजचं इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट मिनिंग काय आहे ह्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. यामध्ये बऱ्याच वेळा इंटरप्रिटेशन वाईज डिफरन्सेस होऊ शकतात, पण आपण जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन करून त्या गोष्टी चेक करायचा प्रयत्न करू. आपण सुरुवात सीसॅटनं करूया. तर सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे ज्याच्यावर जनरली ऑब्जेक्शन आलेलं आहे तो म्हणजे जैव इंधनाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यातल्या त्या स्पेसिफिकली गॅसोलिन कार नामशेष होतील या स्टेटमेंटशी रिलेटेड ऑब्जेक्शन्स आलेले आहेत की क्वेश्चनमध्ये डायरेक्टली मेन्शन आहे आणि MPSCनं ते स्टेटमेंट रॉंग घेतलेलं आहे. जर MPSCचं उत्तर बघितलं तर 3 आहे, ACD म्हणजे B स्टेटमेंट त्यांनी रॉंग घेतलेलं आहे. पण या क्वेश्चनच्या बाबतीत मात्र MPSCचं आन्सर बरोबर आहे. म्हणजे हे का आपण लक्षात घेतोय की 2016ला जो मॅस्लिनचा पॅसेज होता त्यावेळीसुद्धा ह्याच लॉजिकनं MPSCनं ते आन्सर बरोबर दिलं. लॉजिक काय आहे की पॅसेजमध्ये स्टेटमेंट काय आहे की गॅसोलिन कार हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत असं त्या देशातील तंत्रज्ञाचं नाव आहे. म्हणजे कुठल्या तर एका देशामधील पर्टिक्युलर तंत्रज्ञानांचा जो ग्रुप ऑफ पीपल आहे त्या सेक्शन ऑफ पीपलनीच हे स्टेटमेंट केलेलं आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे, एका ठराविक लोकांनी केलेलं स्टेटमेंट आहे आणि कुठल्याही पर्टिक्युलर स्टेटमेंटवरून तुम्ही जनरल कन्क्लुजन काढू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं माझ्या हातात एखादा आंबा असेल, हा आंबा गोड आहे असं जर मी म्हणत असेल आणि दुसऱ्या बाजूला असं आहे की म्हणजे सगळे आंबे गोड आहेत असा अर्थ होऊ शकत नाही. कारण हा आंबा म्हणजे मी ह्या आंब्याबद्दल बोलतोय, ते पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे. म्हणजे हा जो आहे तर त्या पर्टिक्युलर तंत्रज्ञानाचा दावा आहे त्या पर्टिक्युलर देशातील. याचा अर्थ हे स्टेटमेंट जनरल आहे का, ते जनरली बरोबर आहे का, नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंगच आहे आणि या बाबतीमध्ये MPSCनं दिलेला आन्सर करेक्ट आहे. सो जनरली पॅसेजमध्ये दिलं आहे म्हणून उत्तर बरोबर घेणं चुकीचं आहे. पॅसेजमध्ये कुठल्या कंटेक्स्टमध्ये दिलं आहे हे गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे हे आन्सर जनरली ऑब्जेक्शन याच्यावर आलं तरी MPSC याचा आन्सर चेंज करेल असं वाटत नाही, कारण 2016च्या मॅस्लिनच्या पॅसेजमध्ये MPSCनं ते आन्सर चेंज केलेलं आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर दुसरा जो क्वेश्चन आहे तो जैव इंधनाच्या पॅसेजशीच रिलेटेड आहे. यामध्ये निष्कर्ष आणि विधान या पद्धतीनं हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यामध्ये जनरली दुसऱ्या स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन आलं आहे की खनिज तेलाच्या उत्सर्जनामुळे विषारी वायूंची निर्मिती होते. जनरली पॅसेजमध्ये काय दिलं आहे की जैव इंधनामधून कुठल्याही प्रकारची विषारी वायूंची निर्मिती होत नाही आणि ऑब्जेक्शन कशा पद्धतीनं आलं आहे की बाबा खनिज तेलाच्या बाबतीमध्ये विषारी वायूंची कुठल्याही प्रकारे डायरेक्ट उल्लेख नाही आहे, त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. तर जनरली बऱ्याच वेळा इम्प्लिसिट मिनिंग MPSC ॲक्सेप्ट करतं. बऱ्याच वेळा डायरेक्टली पॅसेजमध्ये असायलाच पाहिजे असं नाही, तर इम्प्लिसिट मिनिंगलाही महत्त्व असतं. तर या पॅसेजमध्ये जनरली आपण काय विचारतो की खनिज तेल निर्माण करण्यासाठी निसर्गाला कोट्यावधी वर्ष लागतात. या उलट म्हणजे ह्या ओव्हरऑल पॅसेजचं मिनिंग काय आहे की खनिज तेल आणि जैव इंधनं याचं कंपॅरिझनच्या कंटेक्स्टमध्ये आहे हा सगळाच्या सगळा पॅसेज. म्हणजे हे दोन्हीचं कंपॅरिझन आहे. यामध्ये दिलेले सगळे मुद्दे एका बाजूला ॲप्लिकेबल आहेत, दुसऱ्या बाजूला ॲप्लिकेबल नाही आहेत, एवढं त्याचं इम्प्लिसिट मिनिंग आहे. प्रत्येक वेळी असं द्यायची गरज नाही की जैव इंधनाच्या बाबतीत हे आहे तर खनिज तेलाच्या बाबतीत हे नाही आहे, अशा पद्धतीचं लिहिण्याची गरज पडत नाही, कारण ते पॅसेजचं इम्प्लिसिट मिनिंग असतं. आणि ह्यावेळी जनरली MPSC किंवा कुठल्याही पॅसेज कॉम्प्रेशनची ही बेसिक टॅक्टिक असते की इम्प्लिसिट मिनिंग हे जनरली ॲक्सेप्टेबल असतं. त्यामुळं जेव्हा जैव इंधनामधून केवळ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन प्रमाण कमी असते असं नाही, तर नायट्रोजन ऑक्साईडसारखे अन्य विषारी वायू उत्सर्जित केले जात नाही. हे कंपॅरिझन पॉईंट ऑफ व्ह्यू असल्यामुळं याच्यातून केले जात नाही ह्याचा अर्थ काय की खनिज तेलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते केले जातात आणि त्यामुळं हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि यामुळे निष्कर्ष A आणि B हे सुद्धा बरोबर आहे आणि यामध्ये सुद्धा MPSCनं दिलेलं आन्सर बरोबर घेण्यात येईल आणि यामध्ये सुद्धा MPSC त्याचा आन्सर चेंज करेल असं वाटत नाही. त्यामुळं जरी ऑब्जेक्शन घेण्यात आलं असेल तरी MPSC याचा आन्सर चेंज करेल अशी शक्यता फार कमी आहे. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चनवर जे ऑब्जेक्शन आलेलं आहे तो क्वेश्चन आहे म्हणजे PM किसान योजना. PM किसान योजनेमध्ये जे अंमलबजावणीत अडथळे जे आले त्यामध्ये 3 ऑप्शन दिले: आधार आधारित नोंदणी, अपुरे जमीन अभिलेख, इंटरनेट अपुऱ्या सुविधा.
तर यामध्ये जनरली अपुरे जमीन अधिलेख जे आहेत ह्याच्याबद्दल कुठेही इन्फॉर्मेशन नाही आहे असं मुलांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. किचकट भूदस्त नोंदणी म्हणजे अपुरे जमीन लँड रेकॉर्ड्स, मेस्सी लँड रेकॉर्ड्स असं होऊ शकत नाही असं ऑब्जेक्शन आहे. पण जर तसं घ्यायचं झालं ऑब्जेक्शन तर तसं ऑब्जेक्शन आपण कमी वेगाच्या इंटरनेटवर पण घेऊ शकतो. म्हणजे कमी वेगाचं इंटरनेट म्हणजे इंटरनेट आहे अवेलेबल पण कमी वेगाचं आहे. मग तसं म्हटलं तर इंटरनेटच्या अपुऱ्या सुविधा पण रॉंग व्हायला पाहिजे. पण तिथं मात्र लोकांनी विद्यार्थ्यांनी सोयीस्कररित्या हे बरोबर घेतलं आणि हे चुकीचं घेतलं. पण यामध्ये सुद्धा इम्प्लिसिटरित्या किचकट भूदस्त नोंदणीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी अपुरे जमीन, कारण ते किचकट का झालेले आहेत कारण अपुरे आहेत, काही गोष्टी अवेलेबल नाही आहेत, इन्फॉर्मेशन नाही आहेत, यामुळे सुद्धा किचकट होऊ शकतं. हे इम्प्लिसिट मिनिंग MPSCनं घेतलेलं आहे. आता हे गोष्टी पटतं नाही पटतं ह्या इथं मॅटरच करत नाही आहे. तर ह्या गोष्टी जनरली MPSC ॲक्सेप्ट करत नाही. तर ह्यामध्ये ते इम्प्लिसिट मिनिंग आहे म्हणून सुद्धा MPSC हे उत्तर चेंज करायची पॉसिबिलिटी सुद्धा फार कमी आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्ही जास्त वेळ दवडणार, कारण जर तुमच्या लॉजिकनं झालं की ह्याचा अर्थ हा होऊ शकत नाही तर स्लो इंटरनेटचा अर्थ ही अपुरे सुविधा होऊ शकत नाही. कारण अपुरे सुविधा म्हणजे इंटरनेट अवेलेबल नाही, इंटरनेट अवेलेबल आहे पण स्लो आहे, तर याचा अर्थ अपुऱ्या सुविधा पण चुकीचा आहे. तर बाय एनी लॉजिक ह्या दोन्ही गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत किंवा पूर्णपणे बरोबर आहेत. आणि ह्या दोन्ही गोष्टी वादातीत आहेत. हे परसेप्शन वाईज आहेत, ह्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे इंटरप्रिटेशन निघू शकतात आणि जे इंटरप्रिटेशन MPSC ॲक्सेप्ट करेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि ह्या बाबतीतसुद्धा MPSC क्वेश्चन चेंज किंवा आन्सर चेंज करायची पॉसिबिलिटी फार कमी आहे. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे ज्याच्यावर ऑब्जेक्शन आलं आहे ते म्हणजे हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट्सवर जो क्वेश्चन आहे त्याच्यावर आहे. याच्यामध्ये कुठल्या वनस्पतीमध्ये आढळून येतात असे 4 तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. पण जेव्हा आपण पॅसेजकडे जातो तर क्लोरोफिल पिगमेंट जेव्हा आपण हरितद्रव्यांचा विचार करतो तर ते फक्त शेवाळांच्या बाबतीमध्ये उल्लेख असल्याला दिसून येतं. आता इथं तुम्ही कुठल्याही प्रकारचं इम्प्लिसिट मिनिंग ॲक्सेप्ट नाही करू शकत किंवा बाबा ब्रायोफाईट्सबद्दल दिलेलं नाही आहे, टेरिडोफाईट्सबद्दल दिलेलं नाही आहे, अनावृत बीजधारी झाडांबद्दल पण दिलेलं नाही आहे, पण त्या वनस्पती आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असेलच. ह्या पद्धतीचं इम्प्लिसिट मिनिंग जनरली ॲक्सेप्टेबल नाही आहे. तर यामध्ये काही वनस्पतींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर इथं हरितद्रव्य आहेत का नाही स्पेसिफिक मेन्शन असणं फार गरजेचं आहे. आणि असा मेन्शन फक्तच्या फक्त आपल्याला शेवाळांच्या बाबतीत दिसून येतो. त्यामुळं ब्रायोफाईट्स, टेरिडोफाईट्स आणि अनावृत बीजधारी झाडे हे तुमच्या हरितद्रव्याच्या कॅटेगरीमध्ये येणार नाहीत. त्यामुळे MPSCने जे आन्सर दिलेले आहेत ABCD हे जनरली चुकीचं आहे आणि यामध्ये MPSCनं हे आन्सर चेंज करणं अपेक्षित आहे. यामध्ये फक्त काय असणं अपेक्षित आहे, फक्त A जे शेवाळा आहे हे आन्सर असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ज्याच्यावर ऑब्जेक्शन आलं आहे तो म्हणजे एरोबिक अँड नॉन एरोबिक डिकम्पोजिशनबद्दल म्हणजे अपघटनाशी जो रिलेटेड क्वेश्चन होता त्याच्यावर ऑब्जेक्शन झालेत. MPSCनं आन्सर काय दिलेलं आहे, एक आन्सर दिलं आहे म्हणजे B आणि C आन्सर दिले आहे. म्हणजे विचारताना विचारले काय चुकीचं काय, म्हणजे हे दोन त्यांनी स्टेटमेंट चुकीचे दिले. पण जेव्हा आपण चौथ्या स्टेटमेंटकडे विचार करतो हे चौथं स्टेटमेंटसुद्धा रॉंग आहे. कारण जेव्हा आपण पॅसेजकडे जातो हा पूर्णच्या पूर्ण पॅसेज जेव्हा तो खडकाळ जमिनीशी रिलेटेड जो पॅसेज आहे तो स्पेसिफिकली एरोबिक डिकम्पोजिशनबद्दल आहे. म्हणजे याच्यामध्ये नॉन एरोबिक अपघटन याच्याशी रिलेटेड तो पॅसेजच नाही आहे. म्हणजे पहिल्यांदा रेफरन्स आला आहे पण हा पूर्णच्या पूर्ण मुद्दा जेव्हा आपण विचार करतो हा पूर्ण मुद्दा कशाशी रिलेटेड आहे, एरोबिकशी रिलेटेड आहे. त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा तुमचं चुकीचंच आहे. MPSCने काय केलं की एरोबिक आणि नॉन एरोबिक हे मिक्स करून शेवटी त्यांनी उत्तर काढलेलं आहे की खडकाळ जमीन पण मेन्शन्ड आहे, गाळण प्रक्रिया आहे डिकम्पोजिशनला महत्त्वाची आहे आणि इथं खडकाळ जमिनीचा जो रेफरन्स आला आहे तो गाळण प्रक्रियेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आला आहे. म्हणजे गाळण प्रक्रिया आणि डिकम्पोजिशन हेही रिलेटेड आहे आणि त्यामुळे त्यांनी बरोबर घेतलं आहे. पण हा पूर्ण पॅसेज नुसत्या अपघटन गाळण प्रक्रियेशी रिलेटेड नाही आहे तर एरोबिक डिकम्पोजिशनशी रिलेटेड आहे आणि MPSCने काय दिले नॉन एरोबिक डिकम्पोजिशन आणि त्यामुळे हेही स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे या बाबतीत सुद्धा MPSCने ही गोष्ट लक्षात घेऊन हे आन्सर करेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो पॅसेज आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की पॉलिटिकल एज्युकेशनवर जो पॅसेज होता त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं की राजकीय शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट काय, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह. तर अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह जे विचारले MPSCने जे आन्सर दिले विद्यार्थ्यामध्ये उच्च बौद्धिक कौशल्य तयार करणे. MPSCने हे आन्सर कुठून घेतलेलं आहे, जेव्हा आपण पॅसेजच्या शेवटी येतो तिथं आपल्याला काय दिसतं की अर्थव्यवस्था प्रतिष्ठेवर वर्चस्वाला सतत पाठिंबा देत आहे आणि वंचितांना पाळीव प्राणी बनवत आहे. मग ते पॉलिटिकल एज्युकेशन कशासाठी असायला पाहिजे की जे वंचित आहेत त्यांचं बौद्धिक कौशल्य वाढवणं यासाठी आहे. तर MPSCने हे आन्सर इथून घेतलेलं आहे. पण MPSCने हे गोष्ट लक्षात घेतलं नाही हे सगळं कशासाठी चाललेलं आहे, अल्टिमेटली तुमची समाज निर्मिती करणे, समाजवादी समाज निर्मिती करणे याच्यासाठी चाललेलं आहे. तर ही जी गोष्ट आहे पहिल्या पॅसेजमधला हे त्याचं अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे ही मधली फेज आहे आणि हे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे.
तर यामध्ये जे सेकंड ऑप्शन आहे हा जास्त ॲप्रोप्रिएट आहे. म्हणजे हा थर्ड ऑप्शन बरोबरच आहे, नाही म्हणत नाही, पण हा थर्ड ऑप्शन कशासाठी आहे तर ही सेकंड अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी हे बौद्धिक कौशल्य विकसित करायचं आहे. तर एमपीएससीने मधली फेज घेतलेली आहे, पण अल्टिमेट ऑब्जेक्टिव्हचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र आपल्याला ऑप्शन बी जो सेकंड ऑप्शन आहे तो बरोबर असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या बाबतीत सुद्धा एमपीएससीनं आन्सरचा पुनर्विचार करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन होता की ज्यामध्ये कथन कोणते खरे नाही असा विचारलेला प्रश्न आहे. बहुतेक एमपीएससीचं कन्फ्युजन हे आहे की त्यांनी खरे नाही असं जरी विचारलं असतं तरी त्यांनी खरे काय आहे अशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आणि त्यामुळे सामाजिक परिवर्तनासाठी राजकीय शिक्षण आवश्यक आहे हे बरोबर स्टेटमेंट जे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आपण असं म्हणू ते अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण इथं खरे नाही हे लक्षात न घेतल्यामुळे हा गोंधळ उडालेला दिसून येतो कदाचित. आणि हे कन्फ्युजन जेव्हा दूर करायचा प्रयत्न करतो कुठलं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे तर राजकीय पक्षांनी योग्य राजकीय शिक्षण अवेलेबल करून दिलेलं नाही आहे. हे पूर्ण पॅसेजचा म्हणजे जर आपण पहिलं पॅसेजचं स्टेटमेंटच बघितलं की स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपण खरे राजकीय शिक्षण प्रदान करण्यामध्ये प्रगती करू शकलो नाही, उलट मागेच पडलो असं लेखकाचं स्पष्ट मत आहे किंवा स्पष्ट स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे जेव्हा आपण राजकीय पक्षांचा विचार करतो त्यांनी कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल एज्युकेशन दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं रॉंग आहे. ऑप्शन 2 हे उत्तर असणं गरजेचं आहे. पण एमपीएससीने ऑप्शन 3 दिले. मे बी त्यांचा कन्फ्युजन इथं झालेलं आहे. त्यांनी खरे नाहीच्या ऐवजी खरे आहे अशा पद्धतीने वाचलं गेलेलं आहे आणि त्यामुळे आन्सर त्यांनी चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा आपण रिझनिंगचा विचार करतो त्या रिझनिंगच्या कुठला क्वेश्चनवर ऑब्जेक्शन आले तर तो सणाचा, माईकचा, आशूचा जो क्रम दिलेला आहे किंवा वरचढ आहे नाही आहे अशा पद्धतीचा जो क्वेश्चन आहे, सिक्वेन्स लावायचा जो क्वेश्चन आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं आहे. तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन झाल्यामुळं हे ऑब्जेक्शन आलं आहे. जेव्हा आपण ओव्हरऑल माहितीचा क्रम मांडायचा प्रयत्न करतो तेव्हा क्रम कसा येतो की धर्म आहे, करीम आहे आणि बिन आहे ही एक लिंक आपल्याला लागते. आणि दुसरी लिंक आहे की आशू आणि माईकबद्दल आहे. पण ह्या सगळ्यांचं आपल्याला लिंक लावता येत नाही कारण तशी पद्धतीचं, कारण माईकचं किंवा आशूचं ह्या तिघांबरोबरचं कुठल्याही प्रकारचं रिलेशन आपल्याला दिसत नाही किंवा डी बरोबर धर्माबरोबरचं कुठल्याही प्रकारचं रिलेशन. तर हे 2 इक्वेशन आपल्याला मिळतात की धर्म के म्हणजे करीम आणि बिना आणि आशू आणि माईक. जेव्हा आपण एक स्टेटमेंटचा विचार करतो की माईकच्या कार्यमानाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे या 5चा चढता क्रम लावता येणार नाही, बरोबर स्टेटमेंट आहे कारण आपण या 2 इक्वेशनमधून कुठल्याही प्रकारचा क्रम लावू शकत नाही. नंतर जेव्हा आपण दुसऱ्या स्टेटमेंटचा विचार करतो, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय दिले की बिना खात्रीने 4थ्या क्रमांकावर आहे, खात्रीने. पण यामध्ये माईक आणि बिनाचं रिलेशन आपल्याला माहीत नसल्यामुळं माईक नक्की एक्झॅक्टली कुठे येतोय, 4थ्या क्रमांकावर येतोय का 5व्या क्रमांकावर ह्याच्याबद्दल आपण खात्रीने कुठलीच गोष्ट सांगू शकत नाही आणि त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. तेव्हा आपण तिसऱ्या स्टेटमेंटचा विचार करतो की आयुष्याचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे असे खात्रीने म्हणता येणार नाही. कारण खात्रीने काहीच सांगू शकत नाही कारण आशू आणि धर्मा किंवा आशू आणि करीम ह्याचं रिलेशन दिलं नसल्यामुळं कुठलीही गोष्ट आपण खात्रीनं सांगू शकत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जेव्हा आपण 4थ्या स्टेटमेंटचा विचार करतो, माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम बिना यांच्यापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे. जेव्हा धर्माचं कार्यमान ऑलरेडी तिने ते रिलेशन दिलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट ही बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आपण बाकी म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे आणि 4थं स्टेटमेंट, तेव्हा दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. त्यामुळे ह्यामध्ये एमपीएससीचं आन्सर बरोबर आहे आणि एमपीएससी हे आन्सर चेंज करायची पॉसिबिलिटीसुद्धा कमी आहे. नंतर जो पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये ए आणि बी या कंपन्यांचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टबद्दल एखादा ग्राफ दिलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी काहीतरी क्वेश्चन विचारलेला आहे ज्याचं बेसिक कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते ती आहे 340. ही 340 कसली व्हॅल्यू आहे? एक्सपोर्टची व्हॅल्यू आहे. म्हणजे त्यांनी विचारताना काय विचारलेलं आहे की तर त्या वर्षात बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपासची अंदाजी किंमत विचारलेली आहे निर्यातीच्या जवळपास आणि ते आहे आन्सर 340. पण एमपीएससी बहुतेक इथं कन्फ्यूज झालेलं आहे आणि त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे 485 म्हणजे त्याच्या जवळची जी संख्या दिली त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे 3 उत्तर आहे. 470 ते कशाचं आहे? इम्पोर्टचं उत्तर दिलेलं आहे. विचारताना त्यांनी एक्सपोर्ट विचारलं आहे पण त्यांनी देताना मात्र उत्तर जे दिलेलं आहे ते मात्र तुम्हाला इम्पोर्टचं दिलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या बाबतीमध्ये जनरली ना 485 म्हणजे 470 किंवा 340 दोन्ही उत्तरं अवेलेबल नसल्यामुळं हा क्वेश्चन जनरली कॅन्सल करायला पाहिजे असं एमपीएससीनं ॲक्सेप्ट करून ही गोष्ट कॅन्सल केली तर मात्र तुमचं ह्या मार्कामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं. पण हा बेसिक कन्फ्युजनचा पार्ट आहे की एक्सपोर्ट आहे का इम्पोर्ट आहे. एक्सपोर्ट विचारलं आहे पण देताना उत्तर मात्र त्यांनी इम्पोर्टचं दिलेलं दिसून येतं. त्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आहे राम आणि दोषी व्यक्तीबद्दलचा. ह्याच्यामध्ये जनरली विचारलं गेलेलं आहे की बाबा दोषी व्यक्ती कोण आहे.
तर जनरली ह्याच्यामध्ये 2 केसेस पडतात. ह्या केसेसच्या बेसिसवर सॉल्व्ह करावं लागतं. तर जनरली मुलांमध्ये काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे की कशा पद्धतीने सोडवायचं. आपण या 2 केसेस स्टडी करून मग लक्षात घेऊया की नक्की बरोबर आहे का चुकीचं आहे. जेव्हा आपण पहिली केस घेतलो, समजा ह्यातलं 2 स्टेटमेंट आहेत, ह्या दोन्ही स्टेटमेंटमधलं एक स्टेटमेंट बरोबर आहे आणि एक स्टेटमेंट चुकीचं आहे, बरोबर. तर आरनं जे ते 2 स्टेटमेंट केले त्यातलं जर आपण पहिलं बरोबर घेतलं की हे एसनं केलेलं नाही आहे, म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं हे एसनं केलेलं नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे दुसरं स्टेटमेंट जर मी चुकीचं ठरतं, जर हे पहिलं स्टेटमेंट मी बरोबर मांडलं तर दुसरं स्टेटमेंट काय की मी हे केलं नाही, म्हणजे हे चुकीचं असेल तर मी हे केलंय हे असं असायला पाहिजे, म्हणजे आर हा दोषी व्यक्ती आहे, बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट पी, एस काय म्हणतोय की हे मी केलेलं नाही आहे, हे पीनंही केलेलं नाही आहे, राईट. आता एसचं जी पहिली व्हॅलिडिटी आहे की बाबा हे मी केलं नाही आहे, हे बरोबर आहे, कारण आरनं केलं हे पहिल्या स्टेटमेंटमधनं रिफ्लेक्ट होते. म्हणजे दुसरं जे स्टेटमेंट एसचं जे स्टेटमेंट आहे ते एसनं केलेलं नाही हे बरोबर स्टेटमेंट राहतं. पण जेव्हा पीनंही केलं नाही, कारण पीनंही केलेलं नाही, कारण आरनं केलेलं आहे, त्यामुळे हेही स्टेटमेंट बरोबर ठेवतं. त्यामुळे ही केस पूर्णपणे कॅन्सल होते. तर ह्या केसचा काही फायदा नाही आहे, म्हणजे आपण पहिलं स्टेटमेंट बरोबर घेऊ शकत नाही आहे. तर आता दुसऱ्या केसकडे जाऊ की आपण आता दुसरं स्टेटमेंट बरोबर घेऊ. की दुसरं स्टेटमेंट जेव्हा आपण बरोबर घेतो, एस ने हे केलेलं नाही आणि मी हे केलं नाही आहे, म्हणजे आरनं हे केलेलं नाही आहे, कारण आपण दुसरं स्टेटमेंट बरोबर घेतलं. म्हणजे काय, एसनं हे केलेलं आहे, राईट. एसनं हे केलेलं आहे, हे स्टेटमेंट बरोबर ठरते. जेव्हा आपण एसकडे जातो तेव्हा मात्र मी हे केलेलं नाही, कारण एसनं केलं इथं मान्य केलेलं आहे, मी हे केलेलं नाही आहे हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं. त्यामुळे एसनं हे केलेलं आहे, बरोबर आहे. तर हे स्टेटमेंट म्हणजे ह्याचा अर्थ काय की हे दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, पीनं हे केलेलं नाही आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे, राईट. म्हणजे इथं पण हे व्हॅलिड ठरते. तिसरं स्टेटमेंट काय म्हणते की हे मी केलं नाही, टी काय म्हणतोय की हे मी केलेलं नाही आहे, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर ठरतंय, कारण कुणी केलेलं एस नाही, बरोबर आहे. म्हणजे हे दुसरं स्टेटमेंट चुकीचं ठरतंय की हे मी केलं आहे हे मला माहीत आहे, होऊ शकतं, म्हणजे दुसरं स्टेटमेंट तुमचं बरोबर ठरतं. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी सेकंड जी केस आहे बरोबर ठरते. ह्याचा अर्थ काय की एसनं हे केलेलं आहे आणि एमपीएससीनं आन्सर काय दिलेलं आहे, एस. त्यामुळे ह्या क्वेश्चनचं आन्सर एमपीएससीनं जे दिलेलं आहे ते बरोबर आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही आहे. तर हे होते बेसिकली सीसॅट बद्दलचे ऑब्जेक्शन, बेसिक ऑब्जेक्शन जे वाईडली मुलांकडून आले होते, स्टुडंट्सकडून आले होते, जे सॉल्व्ह करायचा आपण प्रयत्न केला. त्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्या सेक्शन किंवा पेपर 1कडे जातो, जीएसकडं, त्याचे काय काय ऑब्जेक्शन आहेत ते आपण इथं थोडंसं बघणं गरजेचं आहे. पहिलं जे ऑब्जेक्शन आहे ते सबसिस्टन्स फार्मिंग बद्दल किंवा हॅबिटॅट डिस्ट्रक्शन बद्दल आहे, की यामध्ये विचारलंय की वस्तीस्थान नष्ट होणे खालील कोणत्या गोष्टीमुळे पॉसिबल आहे. एमपीएससीनं आन्सर काय दिलंय, 2 ऑप्शन ए बी सी, आणि त्यामध्ये उदरनिर्वाह शेती हे कॅन्सल केलेलं आहे, सबसिस्टन्स फार्मिंग. म्हणजे लॉजिकली जर बघितलं की सबसिस्टन्स फार्मिंग म्हणजे कुठल्याही प्रकारची शेती करण्यासाठी मला तो एरिया क्लिअर करावा लागतो, फ्लॅट करावा लागतो, त्याशिवाय मी नांगरणी करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला क्लिअर करता तेव्हा तिथली झाडं क्लिअर करता, म्हणजे अल्टिमेटली तिथलं तुम्ही हॅबिटॅट डिस्ट्रक्ट करताय, हे लॉजिकल आहे. तरीसुद्धा जर तुम्हाला सोर्सेस हवा असेल तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे, जनरली तिथं सुद्धा तुम्हाला रेफरन्स, जनरली मुलं काय करतात की विकिपीडियाचा रेफरन्स देतात, पण जनरली विकिपीडिया इज नॉट अ रिलायबल सोर्स, तो रिलायबल सोर्स नाही आहे. त्यामुळे एमपीएससी ते ऑब्जेक्शन विकिपीडियाच्या बेसिसवर ॲक्सेप्ट करेल असं आपल्याला वाटत नाही. मग त्यासाठी ॲक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला रिलायबल सोर्स, गव्हर्नमेंटचे सोर्सेस द्यावे लागतात. आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर हे मेन्शन केलं आहे की सबसिस्टन्स फार्मिंगमुळं हॅबिटॅट डिस्ट्रक्शन होत आहे. त्यामुळं यामध्ये सुद्धा एमपीएससीने हे आन्सर चेंज करणं गरजेचं आहे. आणि जनरली ऑप्शन काय असायला पाहिजे, तुमचा चौथा ऑप्शन असणं गरजेचं आहे. नंतर पुढचा जो प्रश्न आहे जीएस मधला तो संसद आदर्श ग्राम योजनेबद्दल प्रश्न आहे. एमपीएससीने आन्सर काय दिले की 1, म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ते स्टेटमेंट तर चुकीचंच आहे, कारण 2014 मध्ये लॉन्च झाले, इथे 2016 दिले. पण जेव्हा आपण बाकीच्या 2 स्टेटमेंटचा विचार करतो तेही चुकीचं आहे. तर इथं काय लिहिलं, 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल. 2019 पर्यंत ॲक्च्युली किती आदर्श ग्राम, 3 आदर्श ग्राम डेव्हलप करायची रिक्वायरमेंट होती, म्हणजे 3 किंवा अधिक असं पाहिजे होतं. त्यामुळे हे स्टेटमेंट सेकंड चुकीचं आहे. आणि तिसरं की 2500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत. नाही, जेव्हा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटकडेच आपण जातो तर 85 हा आकडा आपल्याला दिसून येतो. आणि हे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचं आहे, sanji.government.in या वेबसाईटवरचे डिटेल्स आहेत. म्हणजे 2014 3 आदर्श ग्राम्स आणि 2085. त्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. त्यामुळे ऑप्शन वरीलपैकी एकही नाही असं असणं अपेक्षित आहे. पण एमपीएससीने मात्र 1 ऑप्शन दिलेला आहे
हे आन्सर चेंज होणं गरजेचं आहे आणि होऊ शकतं अशी पॉसिबिलिटी पण आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न कशाचा आहे, PMUY प्रधानमंत्री उज्ज्वला योजना जी आहे त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्शन्स आहेत. MPSCने आन्सर काय दिलेलं आहे की 3 म्हणजे फक्त A म्हणजे महिला आणि मुलांच्या आरोग्यात सुधारणा हे त्याचं उद्दिष्ट आहे. पण जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जातो india.government.in ही जी वेबसाईट आहे त्याच्यावर जे डिटेल्स दिले आहेत PMUYच्या त्याच्यामध्ये डायरेक्टली ऑब्जेक्टिव्हजमध्ये वुमन एम्पॉवरमेंट हा डायरेक्टली मेन्शन्ड आहे म्हणजे महिला सक्षमीकरण. त्याचबरोबर हेल्थ ही गोष्ट मेन्शन आहे म्हणजे आरोग्य तर आहेच पण सक्षमीकरण ही आपल्याला ऑब्जेक्टिव्हजमध्ये डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन A आणि B असणं गरजेचं आहे आणि हे गव्हर्नमेंटनं स्वतः त्यांच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे. त्यामुळे हाही आन्सर चेंज होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे जो GS मधला कॉन्ट्रोवर्शियल आपण म्हणू शकतो की जो म्हणजे तुमच्या साहित्य अकॅडमी अवॉर्ड्सबद्दलचा क्वेश्चन्स आहे. करंटशी रिलेटेड आहे. 2019च्या साहित्य अकॅडमी अवॉर्ड्सबद्दल विचारलं आहे. जे पहिलं आणि तुम्हाला विचारताना काय विचारलं आहे, अयोग्य स्टेटमेंट्स म्हणजे रॉंग स्टेटमेंट्स कुठले आहेत. पहिलं जे स्टेटमेंट आहे 23 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलं. जरी पहिल्याच जेव्हा आपण प्रेस रिलीजकडे जातो गव्हर्नमेंटचं जे प्रेस रिलीज आहे ट्विटरवरचं त्या साहित्य अकॅडमीच्या प्रेस रिलीजवर जेव्हा आपण गेलो तेव्हा आपल्याला काय दिसून आलं, हे अवॉर्ड्स दिसून आले. देताना पहिल्यांदा 23 लँग्वेजमध्ये दिलेलं आहे पण थोड्या दिवसांनी लगेच नेपाळी लँग्वेजसाठी सुद्धा त्यांनी अवॉर्ड्स दिले म्हणजे 23पेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट चरित्र लेखनास दिले जातात पण आत्मचरित्रास दिले जात नाही. जेव्हा आपण इथं बघतो की कॅटेगरीज पण दिले जातात प्रेस रिलीजमध्ये तर ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफी म्हणजे चरित्र आत्मचरित्र दोन्ही कॅटेगरी इन्क्लुडेड आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. आणि जेव्हा आपण ते प्रेस रिलीज डिटेलमध्ये बघतो तर अनुराधा पाटील आणि शशी थरूर या दोघांनाही अवॉर्ड देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. तर याचा आन्सर खरं म्हणजे ऑप्शन B असणं अपेक्षित आहे पण MPSCनं B आणि C दिलेला ऑप्शन 3 दिलेला आहे. त्यामुळं हेही तुमचा आन्सर चेंज होणं गरजेचं आहे. MPSCने याचा विचार करावा. आणि जनरली आपण कुठून घेतलेलं आहे, जनरली साहित्य अकादमीचे जे प्रेस रिलीज आहे ऑफिशियल त्या प्रेस रिलीजमधून आपण हे स्टेटमेंट्स घेतलेले आहेत. त्यामुळे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसायला पाहिजे. तर हे बेसिकली ऑब्जेक्शन्स होते GS आणि CSAT बद्दल. तर यामधले कुठले चेंज होऊ शकतात आणि कुठले चेंज होणार नाहीत तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की चेंज कुठले होणार नाहीत. गॅसोलिन कारबद्दलचं चेंज होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे किंवा तो अल्टरनेटिव्ह क्रूड ऑइलचा जो आहे की ज्याच्यामध्ये विषारू वायूची निर्मिती तो जो आहे तो पण चेंज होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. त्यानंतर PM किसान योजना जरी त्याचं इंटरप्रिटेशन बाबा मेसी लँड रेकॉर्ड्स असेल तर ते इम्प्लिसिट मिनिंगमुळं MPSC ते चेंज करायची पॉसिबिलिटी कमी आहे. त्यानंतरनं सना आणि अंशूबद्दलचा जो क्वेश्चन आहे त्याच्याबद्दल पण जनरली कन्फ्युजन जास्त आहे. तो सिक्वेन्स लावता लावता जास्त कन्फ्युजन झालं विद्यार्थ्यांचं पण ते आन्सर त्यांचं बरोबर आहे तोही चेंज व्हायची पॉसिबिलिटी कमी आहे. आणि राम आणि गिल्टी पर्सन जो आहे खरं कोण बोलतंय त्याचं आन्सर येस दिलेलं आहे तेही चेंज होण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. मग चेंज कुठले क्वेश्चन्स होऊ शकतात ते जनरली या बाजूला जे लिहिले आहेत ते तुमचे क्वेश्चन्स चेंज होऊ शकतात. म्हणजे तुमचा अल्गी फूडबद्दल जो पूर्वार्ध बरोबर आहे. त्यानंतर क्लोरोफिल पिगमेंट कुठल्या ज्याच्यामध्ये शेवाळ फक्त क्लोरोफिल पिगमेंटबद्दल आहे. नॉन अरेबिक डिकम्पोजिशन जी खडखड जमीन आहे त्याच्याबद्दल तो चेंज होण्याची पॉसिबिलिटी आहे. पॉलिटिकल एज्युकेशन किंवा पॉलिटिकल पार्टीज अँड पॉलिटिकल एज्युकेशनचे जे 2 क्वेश्चन्स आहेत ते डायरेक्टली चेंज होऊ शकतात कारण ते डायरेक्टली तिथं मेन्शन्ड आहे. त्यानंतर A आणि B एक्सपोर्ट जे म्हटलं की आपण विचारताना त्यांनी एक्सपोर्ट विचारलं आहे पण त्यांनी उत्तर देताना इम्पोर्टचं दिलं आहे तो एक चेंज होऊ शकतो. हॅबिटॅट डिस्ट्रक्शन सबसिस्टन्स फार्मिंग डायरेक्टली आपण गव्हर्नमेंटचे रेफरन्स दिल्यामुळे तोही चेंज होऊ शकतो. संसद आदर्श ग्राम योजना डायरेक्टली गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरच डिफरंट 3 किंवा जास्त आदर्श ग्राम योजना किंवा 2500पेक्षा कमीच आहे 2085 आहे त्यामुळे तोही चेंज होऊ शकतो. PMUY हाही महिला सक्षमीकरण वुमन एम्पॉवरमेंटशी रिलेटेड आहे तोही चेंज होऊ शकतो. आणि साहित्य अकॅडमी अवॉर्ड 2019 हे सरळ 23पेक्षा जास्त आहे. नेपाळी लँग्वेजबद्दल नंतर अवॉर्ड देण्यात आलेले आहेत त्यामुळे 23पेक्षा नक्कीच जास्त आहेत लँग्वेजेस साहित्य अकॅडमीमध्ये. तर हे सगळे बेसिक ऑब्जेक्शन्स आपण जेव्हा विचार करतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं परसेप्शन लक्षात घ्या की बाबा आपल्याला आपण मार्क केलेले आन्सर आणि जर ते चुकले असेल तर आपण जे सोडलेले जे गोष्टी आहेत स्पेसिफिकली कॅनॉट बी चेंजच्या बाबतीत जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला बरोबरच वाटतात. तर अशा वेळी ती चूक करू नका. ती पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट सेकंड की कधी चेंज होईल ते माहीत नाही. सेकंड केची सेकंड आन्सर की कधी येईल माहीत नाही आहे. तुमचा जर आत्ताचा स्कोर फर्स्ट आन्सर कीनुसार तुमच्या कट ऑफच्या रेंजमध्ये असेल तर तुम्ही मेन्सचा अभ्यास सुरू करणं गरजेचं आहे. तुम्ही सेकंड आन्सर की हे चेंज होतील नाही चेंज होणार या गोष्टींची वाट न पाहता तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा रिझल्ट लागेल आणि त्यावेळी जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही आणि तेवढ्या शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये तुम्ही मेन्स क्रॅक करू शकत नाही. आता मेन्सच्या डेट्स डिक्लेअर नाही आहेत अजून पण तरीसुद्धा तुम्ही त्यामुळं सुद्धा रिलॅक्स राहणं गरजेचं नाही आहे. त्यामुळे यापुढं
या गोष्टींमुळं की बाबा हे ऑब्जेक्शन्स आहेत मग होतील नीट, त्यामुळं त्या गोष्टींवर डिपेंड राहू नका, मेन्सचा अभ्यास सुरू करा. थँक्यू व्हेरी मच.